अमित, कोल्हापूरच्या ऐतिहासिक दसरा चौकामध्ये सुद्धा आता मराठा समाज एकवटला आहे आणि मराठा समाज निदर्शने करत आहे ते जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देताना या ठिकाणी पाहायला मिळतोय। आपल्याला पाहायला गेलं तर मोठ्या पद्धतीने आहे ते मराठा समाज या ठिकाणी एकवटला आहे आणि तो या ठिकाणी या आंदोलनाच्या संदर्भातली आपली भूमिका मांडताना पाहायला मिळतोय। काय सांगाल, आज जरांगे पाटील आहेत ते मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत, संपूर्ण महाराष्ट्रभर आहे ते त्यांच्या समर्थनामध्ये मराठा समाज रस्त्यावरती उतरलाय। मुळातच की नाही शासन मराठ्यांना फसवतोय म्हणून पुन्हा पुन्हा आम्हाला मुंबईला धडक मारायची पाळी येते। यावेळी मात्र मराठ्यांना आरक्षण जोपर्यंत ओबीसीने मिळत नाही तोपर्यंत आझाद मैदानातला ठिया आम्ही हलवत नाही आणि त्या ठियाला पाठिंब्यासाठी दर दिवशी दसऱ्या चौकामध्ये शाहू महाराजांच्या पायाशी कोल्हापूरची जनता मनोज जरांगे यांच्या मागणीला पाठिंबा देण्यासाठी आम्ही दररोज इथं जमणार आहोत। आम्ही शासनाचा निषेध करतो। फडत सांभाळ तुऱ्याला गाला वेळ आली आहे, कोल्हा लागू शकतो तुमच्या उसाला, त्याच्या अगोदर तुम्ही आरक्षण द्या। खरं तर सरकारकडून वारंवार आश्वासन मिळते, ठोस निर्णय आहे ते होत नाही। सरकार हे मराठा समाजाला खेळवत आहे असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही, कारण का अनेक वेळा आश्वासनं दिली, ती आश्वासनं पाळली नाहीत, त्यामुळंच ही आजची परिस्थिती आली। जरांगे पाटलांनी आज अखेरचा निर्णय घेतलेला आहे की आज सकाळी 10 वाजल्यापासून उपोषण चालू आहे, जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत जागा सोडणार नाही। त्यामुळं सरकारनं जरांगे पाटलांना उठवण्याचा प्रयत्न करू नये, किंबहुना मुंबईमध्ये घुसलेल्या माझ्या मराठा बांधवाच्या पाठीवर एक जरी काठी पडली तर अखंड महाराष्ट्र पेटून उठेल, याची महाराष्ट्र सरकारनं दखल घेणं आवश्यक आहे। नक्कीच महिला भगिनी सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या आहेत। काय सांगाल, जरांगे पाटील उपोषण करत आहेत? एक तर शांततेत आम्ही करतोय उपोषण आणि जरांगे साहेबांना तरी दादांना आहेच पाठिंबा। आम्हाला कित्येक वर्षाचं आमचं आरक्षण होतं, ते कित्येक वर्ष आम्ही उपोषण करतोय। इथं कितीतरी दिवस आम्ही बसलेलो आहे, जवळजवळ 57 दिवस इथं सुद्धा आम्ही घेतलेले आहे आरक्षणासाठी म्हणून, पण काही सरकारने दखल घेतली नाही आणि जरांगेंना सुद्धा फसवलेलंच आहे, मुंबईपर्यंत येऊन हे केलेलं आहे। तर आत्ता 1 दिवसाचंच दिलेलं आहे त्यांनी हे, तर ते चालणार नाही। एका दिवसात काय आम्हाला माहिती आहे काही होणार नाहीये ते, त्याच्यामुळं जोपर्यंत सरकारने निर्णय घ्यावा असं वाटतंय। वारंवार तुम्ही आंदोलन करताय, यापूर्वी सुद्धा तुम्ही लढा उभा केला होता, मात्र पदरात काहीच पडत नाही। या आंदोलनानंतर सरकारला जाग येईल। सरकारची एकंदरीत भूमिका ही सध्या नकारात्मक दिसतोय, परंतु महाराष्ट्रातून ज्या पद्धतीनं मराठा उठाव करायला आलेला आहे त्या आता सरकारला यापुढं मराठ्यांच्या पुढं झुकावं लागणार आहे। मी आपल्याला एकच सांगू इच्छितो, आमचे मनोज जरांगे पाटील हे बेआमरण उपोषणाला बसलेले आहेत आणि परवानगी मात्र 1 दिवसाची देऊन तुम्ही मराठा समाजाची चेष्टा करता का? याद राखा, जर त्या मैदानातून काय जरांगे पाटलांना उठवायचा प्रयत्न केला तर मराठे गोळ्या झेलतील, परंतु आझाद मैदान मागणी पूर्ण झाल्याशिवाय तिथून उठणार नाहीत। युवक सुद्धा मोठ्या प्रमाणात आंदोलनाला पाठिंबा देताना पाहायला मिळतात। का रे बाबांनो, आमची पोरं तुम्हाला दंगलीमध्ये वापरायसाठी चालतात। मराठ्यांच्या पोरासनी तुम्ही हिंदू म्हणून एकमेकाच्या विरोधात उभा करता आणि मराठ्यांची पोरं ज्यावेळेला आरक्षण मागतात त्यावेळेला सरकारच्या पोटात का दुखतंय आमचा प्रश्न आहे। त्यामुळे आज जरी पोरं इथं दिसत असतील तरी मुंबई जाम केल्याशिवाय राहणार नाहीत आणि इथनं पुढे सरकारची ही म्हणजे जसं गणपतीचं विसर्जन होणार आहे तसं ह्या सरकारचं विसर्जन व्हायला सुरुवात झालेली आहे। कारण मराठ्यांच्या आरक्षणाच्या बाबतीत ह्या सरकारनं काढलेला सगळ्या चोऱ्यांचा GR होता, त्याची अंमलबजावणी करताना ह्यासनीच त्रास व्हायला लागलाय। नव्यानं कुठलीही मागणी नाही, मराठे आजपर्यंत कुणबी आणि मराठा एक आहे, आमच्यात रोटी बेटी व्यवहार होतोय, आजपर्यंत हे सिद्ध झालेलं आहे। तरी सुद्धा तुम्ही द्यायला का तयार नाही? फक्त मराठ्यांच्या पोरांच्यात विकासात्मक डेव्हलपमेंट होऊ नये ह्या पोरासनी दंगलीच्या माध्यमातून रस्त्यावर उतरवा आणि यांची नुकसान करावं हा सरकार। या ठिकाणी पाहायला गेलं तर संतप्त मराठा समाज झाल्याचं पाहायला मिळते। जरांगे हे उपोषण करतायत, मात्र त्यांनी जर आणखीन उपोषणाची मुदत वाढवली तर त्यांना धक्का लागला तर मात्र मराठा समाज स्वस्थ बसणार नाही, अशा पद्धतीचा इशारा मराठा समाज देताना पाहायला मिळतो आणि जरांगेच्या मुंबईच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी तो रस्त्यावरती सुद्धा उतरल्याचं दिसून येते।